नमस्कार. अध्यायामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आरोग्यासाठी आयुर्वेद ह्या आपल्या सत्रामध्ये ह्या महिन्यामध्ये आपला विषय आहे डोळ्यांचे आरोग्य आणि आयुर्वेद. आणि यासाठी आपल्याबरोबर आहेत मार्गदर्शन करायला आपल्याला डॉक्टर गौरी मंदार बोरकर. आपला फॉर्मॅट तोच आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते चॅट बॉक्समध्ये लिहू शकता आणि सत्राच्या शेवटी आपण 10 मिनिटं प्रत्येक प्रश्नांची आपण उत्तरं डिस्कस करू शकतो. तर मी फार वेळ घेत नाहीये. डॉक्टर गौरी बोरकर यांचा एक अल्प परिचय तुम्हाला एव्हीच्या माध्यमातून देते आणि आपण सत्राला सुरुवात करू. धन्यवाद. वैद्य गौरी मंदार बोरकर एक प्रथितयश आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. त्यांचे आयुर्वेदाचार्य शिक्षण पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालय तर पदव्युत्तर शिक्षण अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथून झाले आहे. संशोधनासाठी त्यांनी गर्भसंघामध्ये शतावधी बस्तीचा उपयोग असा प्रबंध सादर केला होता. आयुर्वेदाचा अभ्यास करताना ग्रंथ वाचनासाठी संस्कृतची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संस्कृत पारंगत MA ही पदवी मीमांसा हा विषय घेऊन पूर्ण केली. आदरणीय वैद्य समीर जमदग्नी सरांच्या त्या शिष्या आहेत. त्यांनी आपली आयुर्वेदाची प्रॅक्टिस डोंबिवली आणि ठाणे येथून सुरुवात केली. सुमारे 25 वर्षे ते आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत. रुग्ण तपासणी व चिकित्सासाठी त्या नियमित पुणे आणि कोल्हापूर येथे व्हिजिट करतात. आयुर्वेदाची पुढची पिढी तयार व्हावी यासाठी आपल्या दवाखान्यात त्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. 1000हून अधिक विद्यार्थी श्री रुक्म चिकित्सालय येथे डॉक्टर गौरी बोरकरांकडे शिकून आज आपली स्वतंत्र प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचे जलगाथा हे ई-बुक तर बीजयोग, वाग्भट दीपिका, त्रिदोवांतक विडा ही त्यांनी लिहिलेली पुस्तके अल्पकाळातच प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे अनेक लेख श्री सारथी, गजानन आशिष यासारख्या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच विश्व पंढरी या मासिकात देखील त्यांची लेखमाला नियमित प्रसिद्ध होत असते. सामाजिक भान जपत त्यांनी अनेक सामाजिक संस्था, मंडळे येथे आयुर्वेद जागरणासाठी अनेक व्याख्याने दिलेली देत आहेत. कोल्हापूर येथील श्री विश्ववर्ती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र येथे त्या मानद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. धन्वंतरी जयंती 2019 मध्ये वैद्यनाथ आयुर्वेद भवनतर्फे त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. 2020 मध्ये हिंदुस्तान टाइम्स तर्फे त्यांना ठाणे रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यात सुश्रुत आयुर्वेद आयकन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आयुष्य दर्पण तर्फे आयुश्री स्त्री वैद्य पुरस्कार हाही त्यांना देण्यात आला. डोळ्यांची काळजी आणि आयुर्वेद हा असा विषय घेणार आहोत. आता डोळ्यांचं वेगळं काय महत्व आहे किंवा डोळ्यांचीच काळजीच्या संदर्भामध्ये का, तर आजकाल आपण बघतोय की खूप जास्त प्रमाणामध्ये आपण मोबाईलचे युसेज असतात आणि त्याचमुळं नॅचरली डोळ्यांच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा जेव्हा बघतो ना, तर ते बऱ्याच अगदी लहान मुलांपासून चष्मा लागलेला आहे किंवा विजनचे काही ना काहीतरी इश्यूज आहेत किंवा इव्हन ग्रोन अप चाइल्डमध्ये सुद्धा विजनचे इश्यू आहेत. असे बरेच केसेस आम्ही आपल्या क्लिनिकमध्ये रेग्युलरली पाहत आहोत आणि म्हणूनच डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेद कशी मदत करतो, ह्या गोष्टी आज आपण या ठिकाणी बघणार आहे. ह्याच्या अनुषंगाने काही समजा आपण औषधं वगैरे सांगितली गेली असतील, तर औषधं मात्र नक्कीच सल्ला घेऊन घ्यायला हवीत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. औषधं कोणतीही घेत असताना लेक्चरमध्ये ऐकलंय म्हणून औषध घेतलं असं करू नये. औषध हे प्रत्येकाचं प्रिसाइज असतं, डोस स्पेसिफिक असतो, म्हणून कन्सल्ट करून औषधं घ्यावीत. आता ज्या वेळेला आपण डोळ्यांचा विचार करतो, तर त्यावेळेला डोळ्याची अॅनाटॉमी काय आहे हे पहिल्यांदा आपण बघूया. सो हा डोळ्याचा एक कट सेक्शन आहे, ज्याला लॉन्जिट्युडनल सेक्शन म्हणतात. आता हे जे आहे ना, हे डोळ्यांचा आपल्याला जेवढा भाग दिसतो समोरून तेवढा आहे. जरी डोळा समोरून एवढा दिसत असला तरी त्याचा आतला जो भाग आहे ना, हिमनगासारखा आहे, म्हणजे 1/3 सुद्धा दिसत नाहीये वरती आणि आतमध्ये हा मोठा भाग असतो. याच्यामध्ये बेसिकली आपण बघतो तर सगळ्यात समोरची बाजू जी आहे त्याला कॉर्निया असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर डोळ्याचा हा जो आहे तो अँटेरियर चेंबर आहे की ज्याच्यामध्ये ॲक्वियस ह्युमर असतं आणि डोळ्याची
आयरिस म्हणजे बाहुली ज्याला म्हणतो, तशी ह्या बाजूनी दोन्ही बाजूनी सर्क्युलर असते. ही बाहुली जी असते ना, त्याचमुळं डोळ्याला आपल्या रंग मिळत असतो. म्हणजे कुणाचे काळे डोळे असतात, कुणाचे करडे असतात, कुणाचे राखाडी असतात, कुणाचे ग्रीनिश असतात किंवा निळे असतात. तर हे सगळे रंग जे आहेत ते या आयरिसमुळे मिळतात. त्या आयरिसच्या पाठीमागे जर बघितलं आपण तर अशी लेन्स असते, की जनरली आपल्याला लेन्स आणि मोतीबिंदू ह्यांचा संबंध असतो, की मोतीबिंदूमध्ये लेन्स टाकली नवीन असं आपल्याला ऐकून माहीत असतं. तर ह्याच ठिकाणी ही लेन्स असते, की जी कॅप्सूलमध्ये असते आणि त्याच्या पाठीमागे मग हा पोस्टिरियर चेंबर सगळा चालू होतो, ज्याच्यामध्ये मोठा भाग जो आहे तर त्याला विट्रियस चेंबर असं म्हणतात किंवा ह्याच्यामध्ये विट्रियस ह्युमर असतं. त्याच्या कव्हरिंग जे असतं ना, हे जे आपल्याला येलो कलरचं दिसतंय, तर ते रेटायनाचं कव्हरिंग असतं, ज्याला आपल्याला काही वेळेला रेटायना, आतला पडदा असं जे म्हटलं जातं तो म्हणजे रेटायना. त्याच्या बाहेरच्या बाजूने इथे जर बघितलं रेड कलरचं, तर त्याला कोरॉइड म्हणतात. ते प्लेक्सस असतं म्हणजे काय, तर तिथे रक्तवाहिन्यांचं जाळं असतं आणि त्याच्या पाठीमागे सगळ्यात जास्त ही जी निळी दिसते तुम्हाला, तर ही टफेस्ट असते. तर ते कव्हरिंग एक असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता ही अॅनाटॉमी समजत असताना हा आतला जो डोळ्यांचा पडदा आहे, तर त्याच्यापासूनच इथून ऑप्टिक नर्व्ह तयार होते आणि त्याच्यामुळं ह्या ऑप्टिक नर्व्हमुळं आपल्याला दिसत असतं किंवा जी इमेज तयार होते ती कंडक्ट केली जाते ब्रेनकडे, त्याचं अॅनालिसिस केलं जातं आणि मग त्याच्यानुसार आपल्याला हे अनालिसिस बघितल्यानंतर मग आपण बघतो, की हां, या ठिकाणी या गोष्टी आहेत आणि मग आपल्याला दिसतं. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो हे सर्व झालं, की आपल्याला ज्याच्यामध्ये अ, काय आहे डोळ्याच्या मधली अॅनाटॉमी ही जेव्हा समजते ना, तर त्यावेळेला या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्याच्याच बरोबरीनं आणखीन आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काही वेगळी अॅनाटॉमी सांगितलेली आहे. आयुर्वेदाची अनाटॉमी आहे ना, तर ती काही पटलांमध्ये सांगितलेली आहे. मग त्याच्यामध्ये हे मंडल सांगितलेले आहेत. म्हणजे सगळ्यात बाहेरचं मंडल, की ज्याला आपण डोळ्याचं आपण पापणी जी उघड-झाप करतो ना, त्याला वर्त्म मंडल असं म्हटलेलं आहे. त्याच्याही बाहेर जर बघितलं तर डोळ्यांच्या पापण्यांचे केस जे असतात, त्याला पक्ष्म मंडल असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जो पांढरा भाग आपल्याला दिसतो डोळ्याचा, त्याला श्वेतमंडल. त्याच्यानंतर त्याच्या आत, ज्याला आपण आयरिस म्हटलं, हा कृष्णमंडलाचा भाग झाला आणि त्याच्या सगळ्यात आतमध्ये जे प्युपिल असतं, त्याला दृष्टिमंडल असं म्हटलं जातं. आणि हे जे वेगवेगळी मंडलं सांगितले, ते ह्या प्रत्येक मंडलांमध्ये काही विशिष्ट वेगवेगळे रोग होत असतात. आणि म्हणून पक्ष्ममंडलाचे रोग, वर्त्ममंडलाचे रोग, कृष्णमंडलाचे रोग असे आयुर्वेदामध्ये वेगवेगळे वर्णन केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आयुर्वेदाची अॅनाटॉमी सुद्धा थोड्या आपण काही प्रमाणामध्ये बघून घेऊया. तर डोळे म्हणजेच नेत्र, तर ह्याच्या ठिकाणी काय आहे, तर हे आलोचक पित्ताचं स्थान आहे. म्हणजे आपण ज्ञानग्रहण करतो किंवा एखादी इमेज आपण जेव्हा बघतो, त्यावेळेला आपल्याला तिच्या कशामुळं दिसतं, तर ह्या आलोचक पित्तामुळं दिसतं. आणि पित्त जे आहे ना, तर तेच या एव पित्तधरा कला सा एव मज्जाधरा कला असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे पित्ताचा आणि मज्जा धातूचा हा संबंध असतो. ही आयुर्वेदाप्रमाणे झाली शारीर किंवा अॅनाटॉमी. आता आपल्या डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखावं, याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर आपल्या डोळ्यांचं आरोग्य उत्तम असायला पाहिजे, ह्याच्यासाठी दिनचर्येमध्येच म्हणजे आपल्या रुटीनमध्येच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, की जसं आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर सांगत असतो, की आपण नित्य अभ्यंग करावं म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावावं. तर त्याचा परिणाम काय येतो? तर आपल्या शरीरामध्ये त्या अभ्यंगामुळं संपूर्ण शरीराचं जरा, श्रम, वात या गोष्टी कमी होत असतात. आता असं असताना जर आपल्याला आपल्या डोळ्यांचं आरोग्य नीट ठेवायचं असेल, तर ते आपल्या दिनचर्येमध्ये आपण काय करावं, हे आपण पहिल्यांदा बघूया. आता दिनचर्येमध्ये 2 अगदी साध्या आणि सोप्या गोष्टी सांगितल्यात बरं का. ते म्हणजे एकतर पादाभ्यंग म्हणजे पायाला तेल लावणं हा एक महत्वाचा भाग आहे. आता पायाला तेल लावण्याने काय होणार आहे? पायाचा आणि डोळ्यांचा काय संबंध? असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं. तर पायाचा आणि डोळ्यांचा संबंध जेव्हा आपण बघतो ना, तर त्याच्यामध्ये योगशास्त्रानुसार पायापासून 2 शिरा निघालेल्या आहेत, नाड्या निघालेल्या आहेत आणि त्या आपल्या संपूर्ण डोळ्यापर्यंत जातात. आणि ह्याच कारणामुळं तुम्ही बघाल तर ज्या वेळेला आपण टार रोडवर चालतो, जमिनीवर चालतो किंवा गवतावरती चालतो, तर प्रत्येक चालण्यानुसार आपल्या शरीरामध्ये डोळ्याच्या पाठीमागच्या बाजूला वेगवेगळे त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. गवतावरून चाललं तर डोळ्याच्या पाठीमागे आपल्याला गारवा जाणवायला लागतो. टार रोडवरून किंवा गरम उन्हामध्ये जर आपण अनवाणी चालत असू, तर त्याच्यामुळे डोळे गरम होतात, तळावल्यासारखे होतात. हेच कारण आहे, की आपण विशेष करून
चालत असताना काय करायला पाहिजे? तर पायामध्ये चप्पल घालायला पाहिजे, अनवाणी चालू नये असं सांगितलंय. त्याचबरोबर जर का अशी चाल जास्ती झालेली असेल, तर अभ्यंग करत असताना तुम्हाला संपूर्ण अंगाला तेल लावायला वेळ नाही आहे, तर तिथे पादाभ्यंग करणं हा एक महत्त्वाचा भाग सांगितलेला आहे, म्हणजे पायांना तेल लावणं. आता पायांना तेल लावल्यानंतर काय होतं, तर शरीरातला वाताचं शमन होतं आणि त्याच्याचमुळं वात कमी झाल्यामुळे डोळ्यांचे जे वेगवेगळे विकार असतात, ते दूर व्हायला मदत होत असते. त्याच्याच बरोबरीनं दिनचर्येमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे आणि ती म्हणजे अंजन करणं. अंजन म्हणजे डोळ्यामध्ये काही विशिष्ट थेंब घालणं किंवा डोळ्यामध्ये आपण काजळ म्हणतो ना, त्या पद्धतीचं काजळ घालणं. तर ह्याला अंजन असं म्हटलंय. आता सध्या जर का आपण बघितलं ना, तर हे काजळ म्हणजे आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे काजल पेन्सिल किंवा काजलचे प्रॉडक्ट्स आपण आणतो आणि ते डोळे फक्त सुंदर दिसावेत ह्या दृष्टिकोनातनं लावले जातात. पण केमिकल्स असल्यामुळं कदाचित त्याच्यामुळं हॅझार्ड्स काही होत असतात. मग हे काजळ कसं बरं बनवलं जातं? एक छोटीशी तुम्हाला कृती सांगते, तेवढी पटकन लिहून घ्या हवं तर. एक कापसाची वात छानपैकी घ्यायची. त्याच्यामध्ये आतमध्ये बाळनशेप टाकायची आणि त्याच्याचबरोबर एखादी लवंग टाकायचे. कापूर थोडंसं चिमूटभर टाकायचं त्या पूर्ण वातीमध्ये आणि ती वात गुंडाळून वातीप्रमाणे करून घ्यायची. ती जी आहे ना वात, तर ती जवसाच्या तेलामध्ये किंवा ती जी वात आहे, तर ती एरंडेल तेलामध्ये विशेष करून भिजवायची. मग ती वात पेटवायची. पेटवल्यानंतर ती वात ज्योत यायला लागते. त्याच्यावरती एक ताटली ठेवायची आणि दोन्ही बाजूला एक थोडंसं काहीतरी विटा वगैरे ठेवायच्या, की जेणेकरून त्या ज्योतीची जी काजळी आहे ना, तर ती त्या आतमधून ताम्हणाला लागेल. हे जर का ताटली किंवा ताम्हण तुम्ही ह्याचं घेतलं, स्टीलच्या ऐवजी आपल्या कॉपरचं म्हणजे तांब्याचं घेतलं, तर आणखीन जास्त चांगला परिणाम त्याच्यामध्ये येतो. मग ते सगळं जे आतमध्ये काजळी लागलेली असते ना, साधारणपणे ह्याला 6 ते 8 तास लागतात. मग तो दिवा पूर्ण तेवेपर्यंत आणि मग ती काजळी काढून घ्यायची. अगदी 1 ते 2 थेंब एरंडेल तेल त्याच्यामध्ये घालायचं, मिक्स करायचं आणि मग त्याची गोळी बनवायची आणि ती गोळी जी बनते ना, तर ती काजळाप्रमाणे वापरायची. असं जर काजळ आपण घरी करून वापरलं, तर त्याचा अतिशय उत्तम परिणाम आपल्या डोळ्यांच्या दृष्टीने दिसत असतो. म्हणून बाहेरची केमिकल्स वापरण्यापेक्षा शक्यतो घरी बनवलेल्या काजळावरती भर द्यावा. आपल्या दवाखान्यामध्ये सुद्धा आपण आपल्या पेशंटसाठी ह्या पद्धतीचं काजळ बनवून देत असतो. सो ते एक महत्वाचं. काजळ घालत असताना आणखीन एक महत्वाचा भाग, की आपल्याला 2 डोळे आहेत. एकच बोटाने दोन्ही डोळ्यात काजळ कधी घालायचं नाही, कारण ह्याचं इन्फेक्शन या डोळ्याला व्हायला शक्यता असते. म्हणून 2 बोटं ऑल्वेज काजळामध्ये बुडवून घ्यायची. एका डोळ्याला एका बोटाने आणि दुसऱ्या डोळ्याला दुसऱ्या बोटाने ह्या पद्धतीनं काजळ घालावं, म्हणजे इन्फेक्शन्स होत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहे इन्फेक्शन्स होऊ नये ह्याच्यासाठी 2 बोटं वापरली. तशीच पहिल्यांदा आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि मगच काजळ घालायचंय हे लक्षात घ्यायला पाहिजे. सगळा मेकअप केला आणि त्याच हाताने तुम्ही काजळमध्ये बुडवून हे करताय असं नाही करायला पाहिजे. ह्या अगदी छोट्या-छोट्या साध्याशा टिप्स आहेत, की ज्या आपल्या दिनचर्येमध्ये आपण करायला पाहिजेत. आणखीन काही त्याच्यामध्ये महत्त्वाचे भाग आहेत ते म्हणजे आणखीन काय करायला पाहिजे, ह्याच्याबरोबर काय नाही करायला पाहिजे, ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेला आपण उन्हातनं बाहेरून येतो, अगदी तगमग झालेली असते. आता ऑक्टोबर हीट चालू होईल आणि त्याच्या पुढे आपण बघतो, की उन्हातनं आल्या-आल्या लगेच थंडगार पाण्याने पाय धुतले जातात, सरबत थंडगार प्यायलं जातं. तर ही गोष्ट चुकीची आहे. ज्यावेळेला एकदम टेम्परेचर डिफरन्स होतो, त्यावेळेला शरीरामध्ये काही विकृती तयार होतात आणि म्हणूनच डोळ्यांमध्ये सुद्धा त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. म्हणून इमिजिएटली उन्हातनं आल्यानंतर थंड पायाने पाय धुवू नये. मग काय करावं? तर थोडासा गूळ आणि पाणी घ्यावं, 10 मिनिटं बसावं आणि मग पाय धुवावेत. हे महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त ऊन असताना उन्हाकडे बघणं, उन्हात जाणं ह्या गोष्टी करायला नाही पाहिजेत. कारण यूव्ही रेज जे असतात ना, त्यामुळे आपल्या डोळ्यातला जो आतला पडदा, रेटायना जो आहे ना, त्याच्यावरती त्याचे परिणाम येत असतात आणि म्हणून एक्सेसिव्ह एक्सपोजर जे आहे सनलाईटला ते टाळायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे? तर गॉगल्स वेगवेगळे मिळतात ते घालायला पाहिजे. नुसतं छान दिसावं म्हणून गॉगल नाही घालायचेत आपल्याला. मग काय करायचं? तर यूव्ही रेज जे असतात ना, ते बॅन करणारे काही विशिष्ट गॉगल्स असतात. ते आपण वापरावेत. त्याचा परिणाम आपले डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी होत असतो. त्याच्याचबरोबर डायरेक्टली सनकडे कधी बघू नये. तसंच आता नुकतंच एक्लिप्स म्हणजे ग्रहण होऊन गेलं.
तर ग्रहणामध्ये सुद्धा ग्रहणाचे जे सोलार असेल किंवा ल्युनार म्हणजे चंद्रग्रहण असेल आणि सूर्यग्रहण असेल, दोन्ही ग्रहणं प्रत्यक्ष डोळ्यांनी कधी बघू नयेत. आणि त्याच्यामध्ये काही लेयर्स ह्या पद्धतीचे ठेवायला हवेत, कारण हे रेडिएशन जे असतात ना, ते शरीरामध्ये डोळ्यांमध्ये जाऊन आणि ह्या रेटानाला डॅमेज करत असतात. विशेष करून सूर्यग्रहण. चंद्रग्रहणाला तेवढे रेज जे असतात ते रिफ्लेक्शन येत असतात, त्यामुळे तेवढा त्याचा परिणाम येत नाही. परंतु सूर्यग्रहण कधीच नुसत्या डोळ्यांनी बघायचं नसतं, हे एक लक्षात घ्यायला पाहिजे. सो ह्या गोष्टी काय काय नाही करायच्या हे महत्वाचं. त्याच्याच बरोबरीनं एक अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलंय की अत्यासन्नाती दूरस्थम विप्रियम विकृताधिच यदक्षिणा वीक्षते रूपम मिथ्या योगस्य दारुणहा. अतिशय भास्वर म्हणजे ज्याचा खूप लाईट आहे अशा गोष्टी बघू नयेत. जसं वेल्डिंग वगैरे जर का आपण डोळ्यांनी बघितलं ना आणि डोळे बंद केले तर नंतर आपल्याला काही वेळ अंधार दिसत राहतो. याचं कारण की जी आपल्या डोळ्याची बाहुली असते ना ती एकदम कॉन्स्ट्रिक्ट होत असते. सो वेल्डिंग किंवा अतिशय जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जिथे एकदम चकचकीतपणा आहे अशा गोष्टी बघू नयेत. त्याच्याच बरोबरीनं मी आज एक महत्वाची गोष्ट किंवा सगळ्यांना होमवर्कच सांगणार आहे आणि तो म्हणजे उठल्या उठल्या एक नंतरचा जो तासभर आहे तो आणि झोपतानाचा 1 तास आहे तो, त्यावेळेला मोबाईल बघू नये. आता तुम्ही म्हणाल की उठताना आणि झोपतानाचा मोबाईलचा काय संबंध? तर डोळे जे असतात ना ते उठायच्या वेळेला आणि झोपायच्या वेळेला, विशेष करून झोपायच्या वेळेला थकलेले असतात. आपल्याला वाटतं एक टाइमपास थोडा वेळ म्हणून आपण बघावा आणि 10 मिनिटाची 50 मिनिटं कधी होतात समजत नाही. आणि मग काय व्हायला लागतं की डोळे जे आहेत ना ते थकतात आणि त्याचा जो आयरिस असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा विशिष्ट काही सिग्नल्स आपल्याला सतत मिळत राहतात आणि त्याच गोष्टीमुळं डोळे जे आहेत तर त्याच्यामध्ये विकृती येण्याची संभावना असते. आणि म्हणून बिफोर आणि आफ्टर वेकिंग अप आणि गोइंग टू बेड आपल्याला 1 तास तरी शक्यतो मोबाईल नाही बघायचा आहे. बाकी दिवसभर मोबाईल आहेच आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रात्री अंधार करून मग नंतर फायनली मोबाईल बघायची ह्या पद्धतीनं सवय बहुतेक जणांना असते की सगळेजण झोपलेत, परत उठून कुठे लाईट बंद करायचा, त्याच्यामुळे सगळं बंद करायचं आणि मग झोपायचं. पण असं जर का केलं गेलं ना तर मोबाईलचं तुम्ही इल्युमिनेशन अगदी 0 ठेवलं तरी सुद्धा त्याचं इल्युमिनेशन स्वतःचं खूप जास्ती असतं आणि मग आयरिस जी असते ना ती त्याला रिस्पॉन्ड करायला लागते, ब्रेन सुद्धा स्टिम्युलेट व्हायला लागतो, झोप तर लागतच नाही नीट आणि शिवाय डोळे सुद्धा खराब होतात. आणि म्हणून झोपताना विशेष करून अंधारामध्ये मोबाईल बघू नये. इव्हन आपले जे मोठे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत की डॉक्टर तात्याराव लहाने त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की झोपताना अंधार करून मोबाईल बघू नका, अदरवाईज काही पिढ्या म्हणजे काही वर्षांनंतर अख्खीच्या अख्खी पिढी सुद्धा कदाचित अंधत्वाला सामोरं जाण्याची शक्यता येऊ शकते. आणि म्हणून झोपताना अंधार करून मोबाईल बघू नये ही एक गोष्ट महत्वाची पण ध्यानात ठेवायला पाहिजे आपल्या डोळ्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने. त्याच्याच बरोबरीनं आणखीन काही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण काही गोष्टी काय करावं आणि काय नाही करावं हे जेव्हा बघतो आहोत तर त्यावेळेला डोळे जे आहेत ना तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला म्युकस येत असतो. म्हणजेच काय तर डोळा ओला ठेवण्यासाठी अश्रू ग्रंथींमधून सतत एक स्राव येत असतो आणि हा स्राव लॅटरल म्हणजे डोळ्याच्या कडेच्या भागातनं येत असतो आणि तिथून आल्यानंतर हा जो स्राव आहे तर तो एका ठिकाणी कलेक्ट होऊन इथे आणि इथे दोन्ही बाजूला एक एक ओपनिंग असतं, नेझोलॅक्रिमल डक्ट असं म्हणतात. इथनं तो स्राव जो आहे ना तर तो नाकामध्ये वहन केला जातो जो एक्सेसिव्ह असतो तो. सो असं होत असताना त्याला जी फिल्म येते, टिअर फिल्म ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये काही वेळेला योग्य पद्धतीनं ल्युब्रिकेशन व्हावं म्हणून म्युकस सिक्रेशन असतं. जसं इथे आपल्याला दिसतंय. पण काही लोकांना हा म्युकस सतत काढायची सवय असते आणि हा जर का सतत म्युकस काढला गेला तर इरिटेशन डोळ्याला व्हायला लागतं कारण ड्रायनेस यायला लागतो. यालाच म्युकस फिशिंग सिंड्रोम असं म्हणतात. आता हा ड्रायनेस जर सततचा यायला लागला तर काय व्हायला लागतं, तो ड्रायनेस आल्यामुळं इरिटेशन होतं, रेडनेस येतो आणि मग आपण पुन्हा पुन्हा ते काढायला लागतो किंवा आपल्याला त्याची सवयच लागायला लागते. तर त्याच्यामुळं डोळ्यात आलेलं म्युकस जे आहे ते सकाळी एकदा बेसिनवरती जाऊन व्यवस्थित धुवायला पाहिजे, दुपारनंतर किंवा रात्री एकदा, ह्या पद्धतीनं 3 वेळेला डोळे व्यवस्थित धुवायला पाहिजेत. पण उगाचच चाळा म्हणून सतत डोळे चोळणं किंवा डोळ्यांमधनं तो म्युकस काढणं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. सो हे एक लक्षात घ्यायला पाहिजे. ह्याला म्युकस फिशिंग सिंड्रोम असं म्हटलं जातं. त्याच्याच बरोबरीनं आजकाल आपण बघतो की आपला स्क्रीन एक्सपोजर खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. म्हणजेच काय तर आपण कॉम्प्युटर, लॅपटॉप,
टीव्ही, मोबाईल ह्या सगळ्याला काही ना काहीतरी कामानिमित्त किंवा एंटरटेनमेंट म्हणून बघत असतो. अशा वेळेला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असा एक डेव्हलप होतो. याच्यामध्ये काय काय असतं, तर ब्लर व्हिजन असं म्हणजे डोळे चोळावे लागतात आणि मग फोकस करावं लागतं. स्क्रीनला बघताच येत नाही नीट, ही एक गोष्ट घडते. डोळ्यांवरती ताण आल्यासारखा वाटायला लागतो. ड्राय आईज हा एक सिम्पटम त्याच्यामध्ये दिसतं. मग टिअर ड्रॉप वगैरे डॉक्टर घालायला देतात. मग ते रोजच्या रोज टिअर ड्रॉप घालणं, त्याच्याशिवाय तो ड्रायनेस जात नाही. त्याच्याच बरोबरीनं डोकं दुखणं किंवा मानेची म्हणजे मागची बाजू दुखणं विशेष करून डोक्याचे आणि फोकसच करू शकत नाही. हा सगळा आहे हा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असा असतो. आता ह्या कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम मध्ये काय करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे आपला जो स्क्रीन टाइम आहे ना, त्याला लिमिट करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजेच काय? तर मोबाईलवरती वेगवेगळे ॲप आपण वापरत असतो. जे एंटरटेनमेंट ॲप आहेत, जसं YouTube आहे, Facebook आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या आपण शक्यतो हे बघायला पाहिजे, की आपण त्याला टायमर लावायला पाहिजे. आणि टायमर लावल्यानंतर काय होतं, की आपण अर्ध्या तासाने आपल्याला नोटिफिकेशन येतं, की बाबा इतके-इतके वेळ झालेला आहे, आता तुम्ही हे थांबवा किंवा बंद करा, असं त्याच्यामध्ये नोटिफिकेशन येतं. असं झाल्यामुळं काय होतं, की ते नोटिफिकेशन आल्यामुळं आपण निदान हे राहतो, अलर्ट राहतो, की बाबा बस मला ह्याच्यापेक्षा जास्त बघायचं नाहीये असं म्हणून, राइट? सो हे एक महत्त्वाचं आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की टाईम लिमिट जसं आपण स्क्रीनला लावणार, तसं स्क्रीनचं इल्युमिनेशन किती आहे, हे सुद्धा तेवढंच आपण बघणं गरजेचं असतं. त्याच्याच बरोबरीनं टाईम लिमिट, स्पीकर आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना आपण ज्या वेळेला हे स्क्रीन बघतो, स्क्रीन गार्ड त्याला लावणं, ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. सो डोळ्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम होऊ नये म्हणून त्याला स्क्रीन गार्ड लागणं, कॉम्प्युटरचा जो अँगल आहे तो व्यवस्थित ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर ह्या महत्त्वाच्या राहतात. आणि म्हणून कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम ही गोष्ट होऊ नये म्हणून विशेष करून आपल्याला काळजी घ्यावी लागते. आता त्याच्याच बरोबरीनं काय करायला पाहिजे हे सुद्धा मी सांगणार आहे. फक्त हे करू नका, ते करू नका असं नकोय. तर व्हॉट आर गुड थिंग्स फॉर आईज? तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले डोळे जे आहेत ना, ते दिवसातनं 3 वेळेला थंड पाण्याने नुसते धुतले पाहिजे. थंड म्हणजे आईस कोल्ड वॉटर नाही बरं का, रूम टेम्परेचरचं पाणी. बेसिनला जायचं, ओपन करायचं आणि नुसतं पाण्यावर डोळ्यावरती आणि चेहऱ्यावरती पाणी मारून घेणं. फार जोरात मारायचं नाही, अगदी जेंटली मारलं पाहिजे ते. असं ज्या वेळेला होतं ना, त्यावेळेला काय व्हायला लागतं, तर हे डोळ्यावरती पाणी मारल्यामुळं आपल्याला विशेष करून आपण बघतो, की डोळ्याला तळावणेपणा नाही होत, गारवा वाटायला लागतो आणि डोळे स्वच्छ सुद्धा राहायला मदत होत असते. त्याच्याच बरोबरीनं आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, की त्रिफला मधुसर्पिभ्याम निशी नेत्र बलायच. म्हणजे काय? त्रिफळा, तूप आणि मध. रात्री झोपताना जर घेतलं तर ते डोळ्यांना बल देणारं आहे, म्हणजेच व्हिजन चांगले ठेवणारे आहे. पूर्वीच्या काळामध्ये जर बघितलं तर आपली आई, आपली आजी हे जे लोकं होते ना, तर ते अगदी 17व्या वर्षापर्यंत सुईत दोरं ओवून काही ना काहीतरी शिवत बसलेले असायचे किंवा विणत बसलेले असायचे. मग त्यांना एवढं दिसायचं कसं काय? तर ह्या गोष्टी ते फॉलो करत होते म्हणून. मग त्रिफळा, तूप आणि मध या दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या. किती घ्यायचं? तर साधारणपणे पाव चमचा त्रिफळा, तूप आणि मध समप्रमाणामध्ये 1-1 चमचा असं जर घेतलं आपण दोन्ही एकत्र केलं आणि ते जर का रात्री घेतलं तर डोळे चांगले राहायला मदत होत असते. म्हणून त्रिफला मधुसर्पिभ्याम निशिनेत्र बलायच असं म्हटलेलं आहे. त्याच्याच बरोबरीनं आणखीन काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? तर डोळ्यांना काही वेळेला खूप जास्ती काम आहे. आज खूप काय असलं तरी सबमिशन आहे. असं असताना चक्क निरसं दूध असतं ना, ते दूध घ्यायचं. त्याच्यामध्ये कॉटन प्लग्स जे असतात ते बुडवायचे आणि ते डोळ्यांवरती ठेवून आराम एक 10 मिनिटं डोळ्यांना आराम द्यावा. समजा आपलं काम महत्त्वाचं आहे, 7-8 तास सलग चालणार आहे, तर 4-1 तास झाले ना, त्याच्यानंतर एक 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, डोळ्यांवरती घड्या ठेवायच्या आणि त्याच्यानंतर पुन्हा कामाला लागायचं. त्याने पुन्हा डोळ्यांना बल मिळतं आणि उत्तम पद्धतीनं डोळे आपण योग्य पद्धतीनं वापरता येऊ शकतात. त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजादुग्ध म्हणजे शेळीचं दूध आहे ना, ते डोळ्यांसाठी हितकर आहे बरं का. जसं दूध आपण वेगवेगळे बघतो, दुधामधनं प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन ए मिळतं हे सगळं आपल्याला माहीत असतं. पण विशेष करून गाईचं दूध जे आहे ना, ते बुद्धिवर्धक आहे. म्हशीचं दूध आहे ना, ते मसल वाढवणार आहे. म्हणून कुस्ती किंवा इतर खेळणारे, पळणारे किंवा ॲथलेट्स ह्यांना ना म्हशीचं दूध जास्त उपयुक्त
तसं ज्यांचे डोळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी कोणतं दूध उपयुक्त? तर शेळीचं दूध उपयुक्त. मग अशा वेळेला शेळीचं दूध जे आहे ना, तर ते पोटामध्ये शक्यतो मिळालं असेल तर निदान 1 कप तरी घ्यावं. त्याच्यामुळे काय होतं, तर डोळे चांगले राहायला आपली मदत होत असते. सो ह्या गोष्टी आपण करायला पाहिजेत आपले डोळे चांगले राहण्यासाठी. आणखीन महत्त्वाचा भाग म्हणजे काय खायला हवं हे सुद्धा विचारलं जातं, राइट? सो डोळ्यांसाठी उत्तम गोष्टी कोणत्या आहेत? तर त्याच्यामध्ये आपण बघतो की सगळेच जण सांगतात की गाजर खा, गाजर खा. गाजराने डोळे चांगले होतात. तर येस, गाजरामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि म्हणूनच गाजर हे डोळ्यांची आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. आयुर्वेदामध्ये एक लोकपुरुष साम्य सिद्धांत म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे काय? तर पिंडी ते ब्रह्मांडी थोडक्यात. म्हणजेच काय? तर जे आपल्या शरीरामध्ये आहे तेच बाहेर युनिव्हर्समध्ये आहे आणि जे बाहेर युनिव्हर्समध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणजे अॅनालॉजी आहे दोन्ही गोष्टींची. आता इथे जर का बघितलं तर गाजराचे आपण काप करून ठेवले, तर ते काप आणि डोळ्याचा जर का फ्रंट व्ह्यू ह्या जर 2 गोष्टी बघितल्या तर सिमिलर दिसतात आणि हेच आहे लोकपुरुष साम्य सिद्धांत. मॉडर्ननुसार व्हिटॅमिन ए आणि जास्त मुळं आपल्या डोळ्यांना व्हिटॅमिन ए ची जरूरत असते. नाहीतर त्याच्यामध्ये बिट्रॉट स्पॉट वगैरे म्हणून लक्षणं यायला लागतात आणि म्हणून रोजच्या रोज 1 गाजर जर खाल्लं, तर डोळ्यांची व्हिजन चांगली राहायला मदत होत असते. आता बऱ्याच वेळेला लहान मुलं जी असतात शाळेत जाणारी 4थी, 5वी, 6वी किंवा 9वी, 10वी, तर ही जी मुलं असतात ना, तर त्यांना चष्मा लागतो अभ्यास केल्यामुळं आहे असं सांगितलं जातं. आणि मग जशी-जशी उंची वाढेल तर तसं-तसं तुमचा चष्म्याचा नंबर वाढेल असं सांगतात आणि ॲक्चुअली तसं दिसतं पण. मग अशा वेळेला करायचं काय? तर रोज 1 गाजर असं जर का घेतलं गेलं आणि त्याच्या बरोबरीनं सकाळी कोथिंबिरीचा रस 1 चमचा असं जर घेतलं गेलं ना, तर त्याच्यामुळं काय व्हायला लागतं, तर डोळे चांगले व्हायला लागतात, व्हिजन सुधारायला लागते आणि चष्म्याचा नंबर वाढायची जी गती आहे ना, ती पहिली थांबते. मग नंतर चष्म्याचा नंबर आपला कमी यायला मदत होत असते. सो याप्रमाणे गाजर आणि कोथिंबिरीचा रस ह्या 2 गोष्टी अतिशय उपयुक्त आहेत आपल्या डोळ्यांच्या दृष्टिकोनातून. आणखीन काही गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये बरीच सारी वेगवेगळी औषधं आहेत आयुर्वेदाने सांगितलेली. आता आपण त्रिफळ्याबद्दल बोललो. तसंच मंजिष्ठा म्हणून एक औषध असतं. ते सुद्धा डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. अनंता किंवा सारिवा हे औषध सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. काही वेळेला डोळ्यांना सूज येते किंवा काही वेळेला डोळ्यांच्या ठिकाणी आपल्याला डिस्चार्जेस जास्त बघायला मिळतात. अशा वेळेला सॉरी, पुनर्नवा आहे, ते अतिशय उपयुक्त काम करत असतं आणि म्हणून ही वेगवेगळी औषधं आहेत, की आपण वेगवेगळ्या वेळेला, वेगवेगळ्या कारणानुसार अशी आपण आपल्या पेशंट्समध्ये वापरत असतो. अर्थात कोणतीही औषधं घेत असताना आपल्याला कन्सल्ट करून मगच औषधं घ्यायची आहेत. आपण स्वतःहून औषधं नाही घ्यायची, हे एक लक्षात घ्यायला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, की बऱ्याच वेळेला विचारलं जातं, की "डॉक्टर मी काय खाऊ?" राइट. सो आता खाण्याचा जेव्हा विषय येतो ना, तर त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग आपल्याला बघायचा आहे, की डोळ्यांसाठी सुपर फूड कोणतं आहे? गाजराबद्दल तर आपण बघितलं, की गाजर अतिशय उत्तम आहे. त्याच्याच बरोबरीनं ज्यावेळेला आपण गाजराची गोष्ट बघतो ना, तर त्याच्याच बरोबरीनं बदाम ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. नटशेलमध्ये बदाम असतात आणि त्यामुळं गामित्व त्याचं मज्जेकडे असतं आणि म्हणूनच विशेष करून बदामाचा उपयोग जो आहे ना, तर तो आपल्याला डोळ्यांसाठी फार चांगला दिसतो. बदामामध्ये सुद्धा असे न्यूट्रिएंट्स आहेत, की जे आपल्या डोळ्याला उपयुक्त असतात. म्हणून 2 बदाम रोज रात्री भिजवायचे आणि सकाळी उठून खायचे. असं जर केलं गेलं ना, तर अतिशय चांगला उपयोग आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. गाजराप्रमाणेच दुधामध्ये सुद्धा व्हिटॅमिन एचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि म्हणून दूध रोज सकाळी जर उठून आपण घेतलं, तर डोळे चांगले राहण्याच्या दृष्टीने मदत होत असते. अर्थात कफाचे त्रास होत नाही ना, इंडायजेशन होत नाहीये ना, या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये बघायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं स्वीट पोटॅटो म्हणजे ज्याला आपण रताळं म्हणतो, ते आपल्या डोळ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि म्हणून अगदी त्याच्यामध्ये काय फार मसाले न घालता नुसतं रताळं उकडायचं आणि ते गुळाबरोबर खायचं. असं जर का केलं गेलं ना, तर त्याचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला ह्या रताळ्याचा डोळ्यांसाठी दिसत असतो. त्याच्याच बरोबरीनं लेग्युम्स जे असतात म्हणजे शेंगाच्या भाज्या, तर त्या आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत ना, तर त्या डोळे उत्तम राखावे यासाठी खायला हव्यात. म्हणजे चष्मा आहे आणि चष्म्याचा नंबर वाढायला नाही पाहिजे असं असेल तर डोळ्यांच्या उपयुक्ततेसाठी ह्या लेग्युम्स म्हणजे शेंगांच्या भाज्या आपण घ्यायला पाहिजे.
त्याच्याच बरोबरीने सायट्रस फ्रूट याच्यामध्ये सी व्हिटॅमिन खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतं. म्हणजे लिंबू आहे, मोसंबी आहे किंवा संत्र आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा अधूनमधून आपण खाण्यामध्ये ठेवाव्यात. याने वाताचं अनुलोमन होतं आणि त्याच्यामुळं शरीरामध्ये वातविकार होत नाहीत. विशेष करून ज्यांना स्क्विंट असतो किंवा डोळ्यांना व्हिजनला प्रॉब्लेम असतो किंवा थोडंसं वाकडं बघणं असतं किंवा ज्याला आपण लेझी आय म्हणतो, तर अशा सगळ्या लक्षणांसाठी ह्या सायट्रस फ्रूटचा खूप चांगला उपयोग होत असतो. सो अशा पद्धतीचा आहार आपण आपल्या ह्याच्यामध्ये खाण्यामध्ये ठेवायला पाहिजे. आणखीन गोष्टी काही आहेत, की ज्या महत्त्वाच्या ह्याच्या दृष्टीने, डोळ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असतात, तर तेही आपण बघूया. तर त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला काही पंचकर्मांचा खूप चांगला उपयोग होत असतो. आता ही पंचकर्म कोणती? तर सगळ्यात पहिलं डोळ्यांचं असं म्हणत असताना नेत्रतर्पण असं ह्याला म्हटलं जातं किंवा नेत्रबस्ती असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्याकडे एक साधारण 4थी-5वी मध्ये जाणारा मुलगा येत होता आणि त्याच्यामध्ये त्याचा चष्म्याचा नंबर त्यांनी चेक करायला सांगितला टीचरांनी आणि 1.5 एवढा नंबर त्याचा आलेला होता. आणि मग तो आपल्याकडे आला, की काही औषधं वगैरे ह्याच्यामध्ये देता येतात का म्हणून. तर औषधांच्या बरोबरीनच हे नेत्रतर्पण म्हणून केलं जातं. या नेत्रतर्पणामध्ये काय करतात, तर आपल्या डोळ्यांच्या भोवती एक विशिष्ट औषधांच्या पद्धतीनं अशी वेल तयार केली जाते आणि ह्या वेलमध्ये काही विशिष्ट औषधी घृतं घातली जातात. जसं की दुर्वा घृत आहे, कल्याणक घृत आहे किंवा काही वेळेला त्याच्यामध्ये महात्रिफला घृत किंवा नेत्रबिंदू घृत ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ठेवत असतो. त्याच्यानंतर पेशंट जो आहे ना, तर त्याला उघडझाप करायला सांगितली जाते. काही वेळेला कॉटन ठेवून डोळे बंदच ठेवायला सांगितले जातात. आणि तसं केल्यामुळं काय होतं, तर डोळ्यांना तर्पण म्हणजे डोळ्यांची तृप्ती होणं किंवा डोळ्यांचा जो संप्राप्ती शरीरामध्ये घडती आहे, त्याचा आकार जो बदलतो आहे, तर त्याचं शमन होण्यासाठी, वाताचं शमन होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि तो जो छोटा मुलगा होता 3री-4थी मधला, तर त्याचा 1.5 चष्म्याचा नंबर होता. मग तो नेत्रतर्पण आपण त्याला आठवड्यातनं 2 वेळा या पद्धतीनं करत होतो आणि साधारणपणे 7 सिटिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे 1 महिना, 1.5 महिन्यांनी चष्म्याचा नंबर तपासला. तर तो 1 झाला होता. मग 1चा 0.5 असं करत-करत त्याचा चष्म्याचा नंबर गेला आणि आज तो मुलगा कॉलेजमध्ये जातोय, तरी सुद्धा त्याला चष्मा लागलेला नाहीये. तर ह्या अशा पद्धतीनं सुद्धा असे रिझल्ट्स आपल्याला नेत्रतर्पण उत्तम पद्धतीनं देत असतात. अर्थात पेशंट टू पेशंट ह्या गोष्टी डिफर करतील आणि नेत्रतर्पण करताना सुद्धा अंडर ऑब्झर्वेशन जवळच्या कुठल्याही आयुर्वेदिक डॉक्टरांकडनं तुम्ही ह्या गोष्टी करून घेऊ शकता. त्याच्याच बरोबरीनं नेत्रधारा असा एक पंचकर्माचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये विशेष करून काही विशिष्ट औषधांच्या काढ्याची किंवा इथे आपण बघतोय ही दुधाची धार डोळ्यांच्या एका कडेला म्हणजे नाकाच्या बाजूचा जो कोना असतो त्याच्यामध्ये ती धरली आणि तिथून ते वाहत दूध जे आहे ते डोळ्यातनं पास होऊन याच्यामधून बाहेर येत आहे आणि ते कलेक्ट केलं जातं. आता ह्याचा उपयोग कशासाठी होतो मी तुम्हाला एक सांगते. माझ्याकडे मी पुण्याच्या क्लिनिकला गेलेले होते आणि तिथून येत असताना एक पेशंट होती. तर तिचा फोन आला आणि तिची छोटी 2 मुलं साधारण एक 5 वर्षाचे आणि दुसरं 7 वर्षाचे. दोघे खेळत होते आणि सँड वर्क काहीतरी चालू होतं आणि मग ते आजकाल सँड पिट वगैरे बनवतात तसं त्यांच्या सोसायटीमध्ये होतं. आणि ते खेळता-खेळता काहीतरी त्यांचं भांडण झालं त्या दोन्ही छोट्या मुलांचं आणि मुलाने ते वाळू घेतली आणि ती पटकन एकदम मुलीच्या त्या डोळ्यामध्ये टाकली. आणि ही मुलगी अगदी 4-5 वर्षाची छोटी आणि ती जी रडायला लागली आणि डोळे उघडेना आणि खूपच तिला दुखत होतं. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांचा मला फोन आला, की असं-असं झालंय तर काय करू द्या? तर त्यांना सांगितलं पहिलं तर घाबरू नका, तिला शांत करा आणि दुसरी गोष्ट तिला आडवं झोपू दे आणि झोपल्यानंतर वाटीमध्ये दूध घ्या आणि दुधाची ह्या पद्धतीनं सतत तिच्या डोळ्यांवरती धार पडेल असं ठेवा. आणि ते झाल्यानंतर मग हळू तिचे डोळे चोळायला लावू नका तिला किंवा डोळा उघडण्याचा फार घाई करू नका. तर ह्या गोष्टी केल्यानंतर इथून जी काही वाळू तिच्या डोळ्यामध्ये गेलेली, जे कण वाळूचे गेलेले, तर ते त्या सगळे ह्याच्याबरोबर निघून आले आणि त्याच्याच बरोबरीनं मग हे दुधाचं का करायचं? तर दुधामध्ये लपलेला स्नेह असतो आणि त्याच्यामुळं इरिटेशन होत नाही आणि त्याच्याच बरोबरीनं कुठलाही ओरखडा त्या वाळूमुळे त्या डोळ्यावरती येणार नाही याची काळजी घेतली जाते आणि मग ते हळूहळू सगळी वाळू निघून गेली तिच्या डोळ्यामधून आणि मग जे काही 10-15 वाळूचे कण गेलेले असतील ते निघून गेल्यानंतर मात्र ती या मुलीने हळूच स्वतःहून डोळे उघडले आणि म्हणली मला आता छान दिसतंय म्हणून. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपल्याला करता येऊ शकत असतात. अर्थात वैद्यकीय सल्ल्याने करायला पाहिजेत. डोळे चोळणं ही गोष्ट काहीही डोळ्यात गेलं असताना अजिबात
अजिबात नाही करायचे, कारण ते चोळल्यानंतर ते मागच्या लेअरमध्येच जातं, म्हणजे ते रुतायला लागतं. आणि म्हणून डोळा चोळल्यानंतर जरी आपल्याला चोळावासा वाटत असला, इरिटेशन वाटत असलं, तरी डोळा चोळायचा बिलकुल नाहीये. परंतु वरून आपण दुधाची जर ह्या पद्धतीनं धार धरली, तर तो जो काही कण आत गेलेला आहे तो बाहेर निघायला मदत होत असते. अर्थात योग्य वैद्यकीय सल्ला घेणं सुद्धा गरजेचं आहे, हे मी पुन्हा एकदा इथे नमूद करू इच्छिते. जसं हे नेत्रधारा आहे ना, तशाच पद्धतीनं अजून एक बिडालक म्हणून एक पंचकर्म असतं, की इथे जर बघितलं तर डोळ्यांच्या भोवतीनं लेप लावलेला आहे. तर याचे 2-3 फायदे असतात. काही वेळेला डोळ्यांच्या खालती जे काळेपणा येतो ना, तो सुद्धा कमी यायला ह्याचा मदत होत असते. याच्यामध्ये विशेष करून त्रिफळा, मोस्ता, गैरिक, यष्टीमधू अशा पद्धतीची औषधं वापरली जातात. याच्यामध्ये बरेच वेळेला काही पेशंट्स जे असतात ना आपल्याकडे येतात, तर डायबेटिक असतात आणि त्याच्या बरोबरीनं त्यांचे डोळे लाल होत असतात आणि त्याच्यामध्ये चेक केल्यानंतर व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा अस्पेसिफिक म्हणजे कुठलं इन्फेक्शन हे सांगू शकत नाही, परंतु तरी पण डोळे लाल होत आहेत असं सांगितलं जातं. मग अशा वेळेला काय करावं? तर मग वेगवेगळी औषधं दिली जातात, पण त्याने काही फारसा उपशय होत नसतो. अशा वेळेला हे बिडालक आहेत ना, त्याचा उपयोग खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये होतो. म्हणजे विशेष करून डायबेटिक असेल किंवा स्कूटरवरून किंवा बाईकवरून खूप फिरावं लागत असेल, वारे जर का खूप जास्त प्रमाणामध्ये डोळ्यावरती बसत असेल, तर अशा कारणांमुळे डोळे लाल होतात. अशा वेळेला हे बिडालक म्हणून जे असतं, तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं होतो. अर्थात हे सुद्धा अंडर ऑब्झर्वेशन करायला लागतं. डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खालीच करायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं आणखीन एक महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये जो येतो ना, तर तो बिडालकाच्या नंतर एक आपण बघतो ते म्हणजे नस्य. नाकामध्ये इथे औषध घातलं जात आहे. नासया दीयते इति नसम. नाकातनं औषध घातल्यानंतर आपल्याला डोळ्यांमध्ये चांगला परिणाम दिसतो. तर असं का होतं बरं? तर नाकात जेव्हा आपण औषध घालतो तर नासाही शिरसोद्वारम असं म्हटलेलं आहे. म्हणजे नाक हे शिराचं द्वार आहे. ह्या ठिकाणी नाकाच्या वरच्या बाजूला एक क्रिब्रिफॉर्म प्लेट म्हणून असते, की जी स्कलचा बेसचा भाग आहे. आणि तिथूनच ते अल्फॅक्टरी म्हणजे नाकाच्या वास घेण्याच्या ज्या नसा असतात त्या तिथनं येत असतात. त्याला फणामर्म असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आपण नाकात औषध घालतो ना, तर ते शिराच्या ठिकाणी जाण्यासाठी मदत होत असते. आणि आपल्या शिरामध्ये सर्व इंद्रिय स्थित असतात. आणि त्यामुळे कोणत्याही इंद्रियांची हानी जर असेल, इव्हन पक्षवत म्हणजे पॅरालिसिस बसून गेल्यानंतर हात उचलत नाहीये, पाय उचलत नाहीये, ही कर्मेंद्रियाची हानी असं म्हटलं जातं. तर असं असताना सुद्धा नस्याचा उपयोग होतो. आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे 5 आपण जे बघतो वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ. तर ही जी इंद्रिय आहेत, तर त्यांचं काम कुठे कमी होत असेल, म्हणजे नाकाला वास येत नसेल, विशेष करून आपण कोविडमध्ये बघितलं किंवा तोंडाला चव येत नसेल, ऐकायला थोडंसं वयानुसार कमी झालेलं असेल किंवा कुठल्या मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जर का आपण काम करतोय म्हणून ऐकायला कमी येत आहे, असं जर असेल, तर अशा सगळ्या कंडिशन्समध्ये ना, ह्या नस्याचा उपयोग खूप चांगला होतो. मग इतर इंद्रियांना जसा लाभ होतो, तसंच नेत्र इंद्रिय म्हणजे डोळ्यांची बघण्याची जी ताकद आहे ना, ती सुद्धा नस्याने खूप चांगली वाढते. बऱ्याच वेळेला असं दिसतं, की जे पित्त विकृतीचे पेशंट म्हणजे ज्यांना ॲसिडिटी होते, गॅसेस होतात किंवा अजीर्णाचा त्रास सतत असतं. तर पित्त झाल्यानंतर फोकस नाही करू शकत किंवा मायग्रेन झाल्यानंतर डोकं दुखतं त्यावेळेला फोकस नाही करू शकत, हे सांगतात. मग अशा केसेसमध्ये विशेष करून नस्याचा उपयोग खूप चांगला होत असतो. आपल्याकडे एक पेशंट येत होते, की ती टिपिकली सांगायची, की मला व्हिजन अशी ब्लर व्हायला लागते, डोकं दुखायला लागतं आणि त्याच्यानंतर मग ऑफिसमध्ये मी कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. मग अशा वेळेला काय करावं? तर ती पेशंट जेव्हा आली तर अर्थातच पोटामध्ये औषधं दिली गेली आणि त्याच्या बरोबरीनं नस्य केलं गेलं आणि नस्य हे काही विशिष्ट औषधांचं ह्याच्यामध्ये केलं जातं. मग हे नस्य केल्यानंतर तिची व्हिजन सुधारली, इव्हन तिचा मायग्रेनचा त्रास सुद्धा उत्तम पद्धतीनं कमी आला. सो अशा पद्धतीनं ह्या नस्याचा जो उपयोग आहे ना, तो सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला आपल्या पेशंट्समध्ये दिसत असतो. त्याच्याच बरोबरीनं नस्याबरोबर अजून एक गोष्ट आहे पंचकर्मातली ती म्हणजे बस्ती. आता बस्तीचा काय संबंध असं तुम्हाला वाटेल? तर बस्ती जो आहे ना, तर तो सर्वसाधारणतः आपल्याला माहीत असतं, की एनिमा कसा घेतात ना, त्या पद्धतीनं बस्ती दिला जातो. म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये औषध दिलं जातं. पोट साफ करण्यासाठी बस्ती असतो असं आपल्याला माहीत असतं. पण मलविरेचन हे बस्तीचं एक काम नक्की आहे. परंतु शरीरातल्या वाताचं अनुलोमन करणं, त्याच्याच बरोबरीनं इंद्रियांना बल देणं, याच्यासाठी एक वेगळा नेत्रहितकर बस्ती म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. काही वेळेला जे एज साधारण 18-19 वगैरे असं झालेलं असतं आणि डोळ्यांचा नंबर एकदम वाढत असतो किंवा विशेष करून काही पेशंट्स जे असतात, तर त्यांच्यामध्ये डोळे दुखणं हा भाग खूप जास्त प्रमाणामध्ये असतो किंवा ज्यांचं पोट पण
खराब असतं, IBS असतं आणि डोळ्यांचे त्रास असतात. अशा सगळ्या पेशंट्सना विशेष करून बस्तीचा फायदा खूप चांगला होतो. याच्यामध्ये एक नेत्रहितकर बस्ती म्हणून विशिष्ट आपल्या आयुर्वेदामध्ये वाग्भट म्हणून जे आपली संहिता ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आलेला आहे. त्या पद्धतीनं बस्ती आपण ह्या पेशंट्सना देत असतो. एक पेशंट आपल्याकडे येत होता की ज्याला IBS होता आणि त्याच्याबरोबर त्यांना डोळ्याचा त्रास चालू झालेले होते. मग त्याच्यामध्ये 7 दिवस सलग बस्ती केले गेले आणि ते बस्ती झाल्यानंतर मग त्याला विजन सुद्धा सुधारली आणि IBSचा त्रास पण कमी झाला. ह्या पद्धतीनं आपल्याला विशेष करून पंचकर्माचा उपयोग आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी करून घेता येत असतो. या पद्धतीनं पंचकर्माचा उपयोग शिवाय आहार त्याच्यामध्ये काय घ्यायचा आणि आपल्या दिनचर्येमध्ये आपण काय काय करायचं हे आपण सगळ्या आजच्या ह्या व्याख्यानामध्ये गोष्टी बघितलेल्या आहेत. ह्याच्याच बरोबरीनं आता तुम्हाला जर का काही शंका जर असतील ना तर त्या सुद्धा तुम्ही विचारू शकता. आणखीन एक इथे महत्वाचा भाग मला सांगायचा आहे की तो म्हणजे डोळ्यांचे व्यायाम. आपण आजकाल बऱ्याच वेळेला बघतो की योगासनं करणं किंवा सूर्यनमस्कार करणं, सूक्ष्म व्यायाम करणं, ह्याच्या बरोबरीनं जिम किंवा आजकाल पिलाटेस किंवा बरेच स्क्वॅश खेळणं वगैरे असे बरेच व्यायाम प्रकार केले जातात. पण हे सगळं करत असताना आय मसल कोऑर्डिनेशन सुधारावं ह्या दृष्टिकोनातून सुद्धा काही विशेष व्यायाम डोळ्यांचे आपण आपल्या पेशंट्समध्ये सांगत असतो. विशेष करून लेझी आय असणं, निस्टॅग्मस असणं म्हणजे डोळा सतत ऑसिलेटरी मुवमेंट असणं किंवा त्याच्यामध्ये स्क्विंट असणं, अशा केसेसमध्ये डोळ्यांचे जे स्नायू आहेत तर ते कमजोर झालेले असतात म्हणून ह्या गोष्टी दिसतात. तर अशा वेळेला डोळ्यांचे व्यायाम खूप गरजेचे आहेत. मग हे व्यायाम कसे करायचे तर अगदी सिंपल गोष्ट आहे. तुम्ही आता सुद्धा माझ्यासोबत करू शकता. तर तुम्ही ताठ बसायचं आहे. पहिला आपला हाताचा अंगठा उंच करायचा आहे, तो समोर डोळ्याच्या ठेवायचा आहे. त्या अंगठ्याकडे बघायचा, मान न हलवता फक्त डोळे हलवून राईट साईडला अंगठा घ्यायचा आहे आणि आपली पूर्ण नजर अंगठ्याकडे असायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं अंगठा समोर आणत आणत नजर आपली अंगठ्याकडेच. पुन्हा लेफ्ट साईडला अंगठा घ्यायचा, मान न हलवता नजर आपली अंगठ्याकडे गेली पाहिजे. ह्या पद्धतीनं राईट आणि लेफ्ट ह्या पद्धतीनं करायचा आहे. तसंच हा जो अंगठा आहे तर तो वरच्या बाजूला घ्यायचा, नजर अंगठ्याकडे, पुन्हा एकदा खाली, अंगठा खाली घ्यायचा, नजर खाली, याप्रमाणे वर आणि खाली हे 2 डोळ्यांचे मसलचे व्यायाम झाले. राईट, लेफ्ट, वर आणि खाली. त्याचप्रमाणे ऑब्लिक पण मसल्स असतात म्हणजे तिरकं बघणं. तर हा जो डोळा हे आहे तर तो वरच्या बाजूनी घ्यायचा आहे आणि नजर तिकडे. तसंच खालच्या बाजूने घ्यायचा, नजर तिकडे. ह्याच पद्धतीनं दोन्ही बाजूला. ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्याच बरोबरीनं सर्क्युलर मूव्हमेंट ऑफ आयबॉल ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी करायला पाहिजेत. असं जर का केलं गेलं ना तर डोळ्यांचे आपले मसल्स जे असतात ते स्ट्रॉंग व्हायला मदत होते. विशेष करून 40शी नंतर ज्या वेळेला प्रेस बायोपिया म्हटलं जातं म्हणजे आयरिसचं जी लेन्स जी असते ना तर तिची अडॅप्ट करण्याची जी कपॅसिटी असते ती कमी व्हायला लागते आणि म्हणून जवळचा चष्मा लागतो. लांबचं व्यवस्थित दिसतं पण जवळचा चष्मा लावावा लागतो. तर ह्याला 40शी आपण असं म्हणतो. तर हे जेव्हा 40चे आजार होतात त्यावेळेला हे डोळ्यांचे जे मसलचे व्यायाम आहेत ना तर ते महत्वाचे राहतात. मग अशा वेळेला आणखीन एक गोष्ट करायला पाहिजे. एक वस्तू जवळ ठेवायची आणि सेम डिरेक्शनमध्ये एक वस्तू लांब ठेवायची आणि त्या वस्तूकडे बघायचं, लांबच्या वस्तूकडे बघायचं, जवळ बघायचं, लांब बघायचं. असं जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला आपल्या जे डोळ्यांचे सिलियरी मसल्स म्हणतात त्याला, तर ते मसल सुद्धा स्ट्रॉंग व्हायला मदत होते आणि मग प्रेस बायोपिया म्हणजे 40शीचा चष्मा लागू नये या दृष्टिकोनातनं हे आपल्याला डोळ्याचे व्यायाम करता येत असतात. सो या पद्धतीनं डोळ्याचे व्यायाम ही गोष्ट सुद्धा एक वेगळी आहे आणि महत्वाची आहे. ती सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो आपली दिनचर्या, आपला आहार, त्याच्या बरोबरीनं औषधं, त्याच्याच बरोबरीनं पंचकर्म आणि डोळ्यांचे व्यायाम ह्या सगळ्या जर का गोष्टी आपण केल्या तर आपले डोळे जे आहेत ना तर ते अतिशय उत्तम राहायला मदत होते आणि म्हणूनच ह्याला गरुडासारखी दृष्टी असं म्हटलं जातं. आणि गरुडासन जे आहे ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये अतिशय उपयुक्त असतं आणि म्हणून गरुडासन, सर्वांगासन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला विशेष करून डोळ्यांच्या उत्तमत्वासाठी करायला पाहिजेत. सो असा हा सगळा डोळ्यांचा विषय आहे आणि त्याच्या बरोबरीनं तुम्हाला काही शंका असतील तर त्या शंका सुद्धा तुम्ही नक्कीच विचारू शकता. मला वाटतं आपल्याकडे एक 15 मिनिटाचा वेळ आहे अजून, तो विशेष करून शंकांसाठी मी ठेवलेला आहे. नक्कीच. ताई, एक प्रश्न असा होता डॉक्टर की हा डोळे येणं हा जो प्रकार आहे हा म्हणजे करेक्ट. नक्की काय होतं आणि कशा प्रिकॉशन्स घ्यायच्या किंवा काय राईट. म्हणजे
बरोबर. एक्झॅक्टली काय विशेष करून मेडिकली आपण हा आताचा येणारा जो नवरात्रातला भाग बघतो ना सीझन, तर त्यावेळेला डोळे येण्याची तर साथ दरवर्षी येत असते. आता डोळे येतात म्हणजे काय होतं, मी तुम्हाला पहिला आपला जो अॅनाटॉमीचा आहे त्याच्यावरनं सांगते. इथे आपण बघितलं की डोळ्याची सगळ्यात पुढची जी बाजू आहे, म्हणजे जे आपल्याला समोरून दिसतं, तर तो जो आहे तो कॉर्निया आणि त्याच्या वरनं एक लेयर असते, त्याला कंजंक्टायवा असं म्हणतात, की जी लूज असते. आणि हा जो वरनं कंजंक्टायवा म्हणून जो लेयर असतो ना, तर त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन होतं, सूज येते आणि म्हणून डोळे येतात. म्हणजेच विशेष करून व्हायरल, बॅक्टेरियल या दोन्ही पद्धतीचे असतात. आणि नवरात्राच्या दरम्यान जेव्हा पाऊस एकदम कमी होतो आणि त्याच्या बरोबरीनं ऊन वाढतं, अशा वेळेला व्हायरल इन्फेक्शन्स खूप सारे बसत असतात. त्यावेळेला हा जो डोळ्यांचा सगळ्यात समोरचा लेयर जो आहे ना, कंजंक्टायवा म्हणतात, तर त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन होतं, रेडनेस येतो आणि मग डोळ्यातनं घाण खूप यायला लागते. त्याला कंजंक्टिव्हायटिस म्हणतात किंवा डोळे येणे असं म्हणतात. आता डोळे आल्यानंतर काय करायला पाहिजे? तर हा प्रचंड इन्फेक्शियस डिसीज आहे. म्हणजे घरातल्या एकाला डोळे आले ना आणि अगदी त्यांनी स्वतःला आयसोलेट केलं तरी सुद्धा बऱ्याच जणांना घरातल्यांना येऊन जातात डोळे, अशी गोष्ट घडते. मग अशा वेळेला काय करायचं? पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डोळे वारंवार धुवायचे, डोळे चोळायचे नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट त्याचे टॉवेल, नॅपकिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सेपरेट ठेवायला पाहिजेत. तर एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला होणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांमध्ये चिकटपणा जो आहे, तर तो कमी व्हायला पाहिजे. त्यासाठी काही सूदिंग एजंट्स असतात, काही विशिष्ट औषधी घृतं असतात किंवा आपल्याला ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट सुद्धा काही विशिष्ट औषधं देत असतात, की जी डोळ्यामध्ये आपल्याला घालायला पाहिजेत. तर हे करायला पाहिजे. त्याच्या बरोबरीनं रक्ताचं प्रसादन मेंटेन होईल अशी औषधं पोटामध्ये जर दिली गेली, तर डोळे येणं हे लवकर बरं व्हायला मदत होत असते. एक महत्वाचा भाग लक्षात घ्यायला पाहिजे, की हे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत. व्हायरल लोड कमी करण्याच्या दृष्टीने घरामध्ये जर का आपण धूपन केलं, म्हणजे ते आजकाल धूप कप्स वगैरे मिळतात, केमिकल्स वगैरे नसले पाहिजेत. तर धूपनासाठी गौऱ्या फक्त ज्या असतात ना, त्या वापराव्यात. त्याच्यावर कापूर ठेवून गौरी चांगली पेटते. त्याच्या आणि त्याच्यामध्ये आपण हळद, त्याच्यानंतर हिंग, लसणाचा पाला आणि त्याच्याच बरोबरीनं तुळशीची पानं असं जर का त्याच्यावरती टाकलं आणि तो धूप सगळीकडे फिरवला, तर व्हायरल लोड कमी यायला मदत होते. त्याच्याबरोबर कडुनिंबाची पानं सुद्धा आपण वापरू शकतो. तर कडुनिंब आणि तुळस यांचा अँटी व्हायरल रोल जो आहे ना, त्याच्यावरती अनेक रिसर्च पेपर्स झालेले आहेत आणि हे पेपर्स पब्लिश पण झालेले आहेत. सो अँटी व्हायरल म्हणून कडुनिंब आणि तुळस ह्या गोष्टी खूप चांगल्या काम करतात. त्याचं धूपन घरामध्ये केलं तर इतरांना त्याचं इन्फेक्शन होत नाही. ताई प्रश्न येत आहेत. मला एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, हा. की लहान मुलांना काजळ आजकाल डॉक्टर सांगतात घालू नये, पण हम्म. आयुर्वेदामध्ये आपण काजळ म्हणजे तुम्ही सांगितलं अंजन हे महत्वाचं आहे. हो. तर नक्की काय म्हणजे तो एक कन्फ्युजन आहे. करेक्ट. आता कसं आहे ना, की काजळ घालू नये ह्याच्यामध्ये कधीतरी असं झालेलं असणार निश्चितच, की काजळ अगदी डब्या भरल्या जातात. इतपत होतं म्हणजे भरपूर. आणि हे जे विकतचं काजळ असतं ना, तर त्याच्यामध्ये मला कल्पना नाही, की कोणते-कोणते केमिकल्स त्याच्यामध्ये वापरले असतात. तर केमिकल्स आपल्या डोळ्याच्या दृष्टीने हॅझार्डस आहेत, ते चांगले नाहीयेत. परंतु योजेत सप्तरात्रेस्मात श्रावणार्थम रसांजनम असं म्हटलेलं आहे. तर रसांजन नावाचं एक पद्धतीनं अंजन बनवलं जातं. जसं मी आता एक काजळ बनवण्याची कृती सांगितली, तशा पद्धतीने एक रसांजन म्हणून आयुर्वेदामध्ये औषध बनवलं जातं आणि ते घातल्यानंतर डोळ्यातनं स्राव येऊन निघून जातो, म्हणजे डोळे शुद्ध होतात आणि हा जो स्राव आहे ना, त्याच्यातनं चक्षुस तेजोमयम तस्य विशेषात श्लेष्मतो भयम असं म्हटलंय. कफाच्या विकृती शरीरामध्ये झाल्या ना, की डोळ्यांमध्ये अशा पद्धतीचे इन्फेक्शन्स वेगवेगळे होत असतात आणि म्हणून स्राव होऊन गेला, की शरीरातला विकृत कफ निघून जातो आणि त्याच्यासाठी म्हणून हे डोळ्यामध्ये काजळ घालावं. पण कंपन्यांचं काजळ माहितीचं पूर्ण असेल तर ठीक आहे. अदरवाईज शक्यतो केमिकलवाले प्रॉडक्ट्स आहेत ते वापरू नयेत असं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मगाशी आपण जसं म्हटलं तसं, की 2 बोटं वेगळी असली पाहिजेत, हात स्वच्छ असले पाहिजेत. काजळाची डबी आहे ती व्यवस्थित बंद करून ठेवल्याला पाहिजे. ते उघडं-वागडं काजळ घालणं योग्य नाही असं. म्हणजे तुम्ही जे मगाशी काजळ कसं बनवतात ते सांगितलं, तर त्या प्रकारचं काजळ अगदी लहान मुलांना पण आपण घालू शकतो? म्हणजे हां, सेम म्हणजे न्यूबॉर्न कुठल्याही बेबीज जे असतात ना, वयामध्ये? त्यांच्यामध्ये ह्या पद्धतीनं बनवलेलं स्वच्छ आणि निर्जंतुक काजळ आपण वापरू शकतो. काही प्रश्न आलेले आहेत. आपण चॅट बॉक्सवर आपण घेऊया हां, का ते? ओके.
8व्या वर्षापासून चष्मा आहे, लेझी आयचा पण प्रॉब्लेम आहे, नंबर पण जास्त आहे. तर नंबर कमी करण्यासाठी काय-काय करावं? तर अर्थात पेशंट टू पेशंट ह्या गोष्टी डिफर करतील. कारण की चष्मा असण्याच्या कारणांमध्ये आपण जेव्हा हिस्ट्री टेकिंग करतो, तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला पूर्वी कावीळ होऊन गेलेली असणं किंवा टायफॉइड होऊन गेलेलं असणं, हे सुद्धा त्याची कारणं असतात. ताप फार जास्त दिवस जर का शरीरामध्ये राहिला असेल, तरी सुद्धा डोळ्यांवरती परिणाम येतो. आपण आयुर्वेदाची अॅनाटॉमी बघितली, की त्याच्यामध्ये आलोचक पित्ताचं स्थान आहे. पित्त विकृती शरीरामध्ये असतील, तर डोळ्यांच्या व्हिजनमध्ये पण इश्यूज येत असतात. सो नंबर चष्म्याचा वाढायला लागतो. सो केस टेकिंग व्यवस्थित घेऊन मग औषधं द्यायला हवीत आणि त्याच्या बरोबरीनं पंचकर्मातलं आता आपण बोललो त्याप्रमाणे नस्य आणि नेत्रतर्पण ह्या गोष्टींचा उपयोग खूप चांगला होतो. चष्म्याचा नंबर पहिले स्टेबल राहतो, मग वाढायचा जो आहे तर ते कमी यायला लागतं आणि मग नंतर हळूहळू चष्म्याचा नंबर कमी होणं ह्या पद्धतीनं त्याची वाटचाल घडत असते. अर्थात या गोष्टींना थोडासा पेशन्स पाहिजे. चष्मा लागतो ना, तेव्हाही लावल्यानंतर त्याची संप्राप्ती जी आहे म्हणजे चष्मा लावलेला आहे आणि दिसतं आहे ही गोष्ट खरी असली तरी चष्मा असतोच ना तिथे. तर त्याच्यामुळे शरीरामध्ये ती संप्राप्ती असते. सो डोळ्याची अॅनाटॉमी बदलणं ह्या गोष्टीला थोडा अवधी लागत असतो. सो पेशन्स ठेवून औषधं त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजेत. लेझी आय आणि निस्टॅग्मस ह्याच्यासाठी आत्ताही आपल्याकडे काही पेशंट्स येतात. डोंबिवलीच्या क्लिनिकमध्ये वगैरे पण आहेत. पण उपयोग त्याचा चांगला दिसतो आपल्याला. इव्हन त्याचे आपण जे ऑफ्थॅल्मिक टेस्ट असतात, व्हिजन वगैरे ते सुद्धा करून घेतो. त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट्स आपल्याला दिसतात आपल्या पेशंट्समध्ये. ओके. पुढचा क्वेश्चन आहे, डोळे थकतात, स्वप्नांची सवय आहे. दोन्हीचं ऑपरेशन झालंय, वय 67 आणि जांभईनंतर डोळ्यातून पाणी येतं. ओके. दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालंय म्हणजे मोस्ट प्रोबॅबली मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं असेल असं मला वाटतंय. स्वप्न खूप जास्ती पडतायत. आता स्वप्नाचा आणि डोळ्यांचा डायरेक्ट संबंध नाहीये बरं का. स्वप्नाचा मनाशी संबंध असतो आणि डायजेशनशी संबंध असतो. जर का रात्रीचं जेवण व्यवस्थित पचलेलं नसेल ना, तरी सुद्धा बरीच सारी स्वप्न पडत असतात. दुसरी गोष्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे झोपता-झोपता मोबाईल आणि मोबाईलवर रील जर आपण बघत राहिलो, तर बऱ्याच वेळेला ते विषय आपल्या डोक्यात राहतात आणि मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे स्वप्न दिसायला लागतात. आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे, स्वप्न जर सीरीजमध्ये वगैरे पडत असतील ना, तर त्याचा डायजेशनशी म्हणजे आपल्या शरीरात जे अन्नपचन होत असतं, त्याच्यामध्ये विकृती असेल तर ह्या पद्धतीची स्वप्न पडतात. आता मग उरला प्रश्न जो डोळे थकतात त्याचं काय? तर डोळे जर थकत असतील ना, तर त्याच्यामध्ये आपण त्रिफळा आणि तूपमध हे रात्री नक्की घेऊ शकता. सेफ आहे सगळ्यांसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण बोललो त्याप्रमाणे डोळ्यांवरती रादर कापूस भिजवून दुधाच्या घड्या ठेवायला पाहिजेत रोज संध्याकाळी किंवा एक 4 वाजता वगैरे एक 10 मिनिटासाठी. तर डोळे थकण्याचं प्रमाण जे आहे ते कमी यायला लागतं. वय 67 आहे म्हणजे वाताचं वय आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा हे होतंय. तर पायांना तेल लावणं हे झोपताना रोज व्हायला पाहिजे म्हणजे डोळ्याला बल मिळायला सुरुवात होते. मग हे तेल कोणतं लावावं? तर अगदी सिंपल तिळाचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता. विशेष करून चंदनबला लाक्षादी तेल आपल्या क्लिनिकमध्ये पण अवेलेबल असतं. त्याचा उपयोग खूप चांगला आपल्याला ह्या डोळ्यांसाठी दिसतो. काही दिवसांपासून नेत्रस्नान केल्यानंतर डोळे लाल होत आहेत. ड्राय आयचा प्रॉब्लेम आहे ना आहे का? उपाय काय? ओके. सो नेत्रस्नान करताय म्हणजे तुम्ही कशाने करताय हे बघायला पाहिजे. प्लेन पाण्याने जर करत असेल ना, तर त्यामध्ये काही वेळेला अशा गोष्टी होतात. कारण की कॉर्निया जो आहे ना, तर त्याला बाहेरून कुठलीही गोष्ट फॉरेन पार्टिकल जर आलेले असतील, तर त्याचा परिणाम तसा दिसतो. आता जे आपण पाणी वापरतो नेत्रस्नान करण्यासाठी. तर काही वेळेला आपल्या सोसायट्यांमध्ये क्लोरीन टाकलं जातं त्या पाण्यामध्ये आणि त्या क्लोरिनेटेड वॉटरमुळे सुद्धा ड्राय आईज व्हायला लागतात. विशेष करून स्विमिंग नंतर डोळे लाल होतात. बरेच जणांनी बघितलेलं असेल. तर त्याच्यामुळे आपल्या पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण किती आहे हे बघायला पाहिजे आणि मग ते आपल्याला नको आहे जेव्हा वेळेला आपण डोळ्यांना आपण ते अप्लाय करणार आहोत. मग काय करायला पाहिजे तर पाणी उकळून घ्यायचं आणि पाणी उकळल्यानंतर ते आपोआप कोमट होऊ द्यायचं आणि मग ते पाणी तुम्ही नेत्रस्नानासाठी वापरा म्हणजे मग त्यांनी रेडनेस येणार नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट नेत्रस्नान करत असताना पाणी जे आपण उकळणार त्याच्यामध्ये थोडंसं त्रिफळाची भरड टाकायची आणि मग पाणी उकळून ते सेटल होऊ द्यायचं आणि वरचं प्लेन पाणी आहे ना तेवढं तुम्ही नेत्रस्नानासाठी वापरा म्हणजे मग त्रास होणार नाही. आणि तरीही जर रेडनेस राहत असेल तर दुधाच्या घड्या तुम्ही सुरुवातीला ठेवून बघा. त्यांनी नाही कमी वाटलं तर दवाखान्यामध्ये सल्ल्यासाठी नक्कीच येऊ शकता. ओके. ऑपरेशन झाले असेल तर काजळ घालावे का? आता कोणतं ऑपरेशन हे स्पेसिफाय करायला पाहिजे. आता मी गृहीत धरते की मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल. तर मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल ना, तर पहिले 3 महिने तर डोळ्यात काही घालू नये. कारण की त्याच्यामध्ये इन्सिजन्स असतात. डोळ्याचा काही पार्ट ओपन केलेले असतात लेन्स काढण्याच्या दृष्टीने म्हणून. सो शक्यतो डोळ्यामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आयुर्वेदिक किंवा मॉडर्न कोणतेही डॉक्टर असेल तर त्यांच्या सल्ल्याशिवाय काही टाकू नये हे मात्र नक्की आहे. मोतीबिंदूची सर्जरी झाल्यानंतर किती दिवस करेक्शन करू नये? मी एक टीचर आहे म्हणून. करेक्शन म्हणजे डोळ्याच्या चष्म्याचा नंबर बघणं असं अपेक्षित असावं. सो मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आजकाल ना ते फेको टेक्निक वगैरे आलेत तर खूप ईझी आहेत ऑपरेटिव्ह लेझरनी पण केलं जातं. सो त्याच्यामुळं कसं आहे की सकाळी ऑपरेशन होतं, दुपारनंतर घरी पण सोडलं जातं. पण सगळ्या गोष्टी ॲडजस्ट व्हायला शरीराला वेळ लागत असतो. सो मिनिमम 1 मंथ तरी काहीही आपण चेकिंग किंवा हे करू नये आणि मग त्याच्यानंतर मग योग्य तो स्टेप्स घ्यायला त्याच्यामध्ये गरज असते. सो 1 मंथ तरी त्याच्यामध्ये विश्रांती द्यायला पाहिजे डोळ्यांना आणि दुसरी गोष्ट 3 महिने झाल्यानंतर डोळ्यात टाकण्याच्या बद्दल विचार करावा. तो सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डोळ्यामध्ये औषधं किंवा डोळ्यामध्ये इतर जी काही गोष्टी आहेत किंवा आयुर्वेदिक औषधं हे टाकायला हवे. 45 नंतर जवळचे वाचण्यासाठी चष्मा लागणे नॉर्मल आहे का? नॉर्मल म्हणजे कसं आहे ना, कॉमन आहे. जे कॉमन आहे ते दरवेळेला नॉर्मल असेल असं नाहीये. म्हणजे जसं आजकाल आपण बघतो, की स्त्रियांमध्ये 10 मध्ये 8 जणांना पी असतं. मग हे नॉर्मल आहे का? तर नॉर्मल नाहीये, पण कॉमन आहे, राइट? तसंच 45 नंतर चष्मा वाचण्यासाठी लागणं ही गोष्ट नॉर्मल नाहीये, पण कॉमन आहे. म्हणजेच काय, तर आपल्या जो आयबॉल असतो त्याला 6 मसल्स असतात वेगवेगळे. अप्पर, लोअर, राइट, लेफ्ट आणि 2 पद्धतीचे ऑब्लिक. तर ह्या मसलमध्ये वीकनेसेस येत असतात. आपण व्यायाम न करणं किंवा कुठल्याही पद्धतीचं डाएटवरती फोकस न करणं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपल्याला म्हणजे आपण हे म्हटलं, की आत्ताच्या व्यायामामध्ये सांगितलं, की जवळची गोष्ट आणि लांबची गोष्ट असं जेव्हा आपण फोकस करतो, त्यावेळेला सिलिअरी मसल्स जे असतात, की जे आपल्या लेन्सचं जे डायमीटर असतं ते मेंटेन करत असतात. तर ती गोष्ट सुद्धा ह्या व्यायामातून होत असते. हे जर आपण काहीच केलं नाही, नुसतंच जर का आपल्याला शरीराचं युटिलायझेशन करून घेतोय, शरीराच्या दृष्टीने आपण कधीच त्याला काही वेगळा वेळ दिला नाही किंवा नुसतंच धाव करतोय, असं जर केलं तर 45 नंतर वाचण्यासाठी चष्मा लागणं ही गोष्ट खूपच कॉमन आहे, असं आहे. ओके. माझ्या आईचं वय 85 आहे. डोळे सारखे चिकट होतात असे म्हणताय. हां, तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की वय जास्ती असल्यामुळं सेनाईल इन्फेक्शन्स असं म्हटलं जातं त्याला. तर ते कॉमन असतात आणि खूप रिकरंट होत असतात. अशा वेळेला काय करायला पाहिजे? तर असे जर काही इन्फेक्शन्स परत-परत बसत असतील ना, तर त्याच्यामध्ये आता जसं आपण बोललो, की त्याच्यामध्ये दुधाच्या घड्या ठेवायला पाहिजेत. दूध जे आपण वापरणार आहे त्याच्यामध्ये चुकून तिखट, मीठ उडालेलं नाहीये ना, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कॉटन जो वापरतोय तो सुद्धा स्वच्छ, व्यवस्थित ठेवलेला असायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं दुसरी गोष्ट पोटामध्ये घ्यायला काही औषधं असतात आणि आपण आपल्याकडे आल्यानंतर तपासून मग बृहतवासकादी वगैरे अशा पद्धतीची काही औषधं असतात ती पोटात देत असतो. त्याने डोळ्यांचा चिकटा कमी यायला मदत होत असते. जे अश्रू ग्रंथी असतात, की जी या कडेला असतात आणि इथनं ते स्रवतात आणि इथून अश्रू आपल्या नाकामध्ये जातात. तर ह्या अश्रू ग्रंथींमधला स्राव थोडासा स्टिकी व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे हे डोळे चिकट व्हायला लागतात. तर त्याच्यामध्ये मसाज करणं हलक्या हाताने, ही 2 बोटं जनरली मसाजसाठी वापरायला पाहिजेत. रिंग फिंगर आणि मिडल फिंगर कारण ह्याला तेवढ्या पद्धतीचं प्रेशर नाहीये. आपले इंडेक्स फिंगर असतात ना, त्याला खूप जास्त प्रेशर असतं. तुम्ही प्रेस करून बघा, तुम्हाला जाणवेल की हे आपण खूप जास्त प्रेस करू शकतो. पण ह्या दोन्ही बोटांना प्रेशर कमी असतं, तर त्यांनी हलक्या हाताने डोळ्यांना मसाज करावा. जर डोळे चिकट होत असेल, तर एरंडेल तेल असतं ना, ते सुद्धा तुम्ही हलक्या हाताने डोळ्यांना मसाजसाठी वापरू शकता. अचानक एक डोळा लाल होतो त्याचं कारण काय असेल? बऱ्याच वेळेला बाईकवरनं जाणं किंवा गॉगल्स न वापरणं आणि प्रवास आपण स्पीडमध्ये जेव्हा करतो ना, तर वारं खूप जोरात आपल्या डोळ्यांवरती बसत असतं. 40 किलोमीटर पर अवर असा तरी साधारण आपला स्पीड असतो आणि नॉर्मली आपण चालतो, त्यावेळचा जो वाऱ्याचा स्पीड असतो, त्याच्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर पर अवर असा असतो. तो 4 किलोमीटर पर अवरनी हवा डोळ्याच्या वरती जाणं आणि 40 किलोमीटर पर अवरने डोळ्यावरती हवा जाणं, ह्या दोघांमध्ये फरक आहे. त्याच्यामुळं अचानक डोळा लाल होतो ना, तर त्यावेळेला ह्या स्पीडवरती आपण बघायला पाहिजे, गॉगल्स वगैरे वापरायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं पोट जर स्वच्छ नसेल तरी सुद्धा डोळे लाल होतात. इव्हन दाढ जर का किडलेली असेल ना, तर डोळे लाल होत असतात. सो दाढ किडलेली नाहीये ना, पोट स्वच्छ आहे ना, हे सगळ्या गोष्टी आम्हाला चेक कराव्या लागतात जेव्हा असे पेशंट्स आपल्याकडे येतात तेव्हा. सो प्रॉपर केस टेकिंग घेऊन मग त्याचं कारण काय आहे हे बघून मग आम्ही त्या पद्धतीनं औषधं देत असतो.
ओके. पुण्यामध्ये आहात का असं विचारलंय. सो मी आत्ता ठाण्यामध्ये आहे. ठाण्यात आपलं घोडबंदरला आणि नौपाड्यामध्ये क्लिनिक आहे. डोंबिवलीमध्ये पण क्लिनिक आहे आणि पुण्यामध्ये पण माझं क्लिनिक आहे. मी पुण्यामध्ये एरवी असिस्टंट डॉक्टर असतात माझे तिथे. माझंच क्लिनिक आहे आणि मी फर्स्ट संडेला पूर्ण पुण्यामध्ये असते. तर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी पुण्यामध्ये आपण भेटू शकतो, नेहाताई. हं? डॉक्टर, मी कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले हां, आहेत, म्हणजे राइट. त्यांना ठीक आहे. कोणाला हे करायचं असेल कॉन्टॅक्ट. राइट, राइट. एक शेवटचा प्रश्न होता की आयपॅड्स येतात म्हणजे कधी कधी जागरण जास्त झाल्यावर वगैरे, तर हं. त्यावर उपाय काय? कारण अ, आपण काही हरडे वगैरे असं हे करून हं. लावू शकतो, ज्याला आपण आय परंतु बॅग्स म्हणतो ना, अशा पद्धतीच येतात. इथे आयखाली हो, सूज यायला लागते. काही वेळेला सूज जागरण यायला. झाल्यानंतर काळेपणा येतो किंवा आय बॅग्स म्हणतात तसे येतात. तर आता हे जे बॅग्स असतात ना, त्याचा संबंध बऱ्याच वेळेला कोलेस्टेरॉल लेव्हलशी असतो. म्हणजे आपल्याला दिसताना डोळा दिसतो आणि डोळ्याचा त्रास आहे असं आपल्याला वाटत असतं. पण कोलेस्टेरॉल लेव्हल जर हाय असेल ना, तर डोळ्याच्या खाली आय बॅग्स यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे हे बघून किंवा त्याच्यामध्ये एक विशिष्ट पिगमेंटेशन यायला लागतं. अशा वेळेला मग आपण काही लिपिड प्रोफाईल करायला सांगणं किंवा त्याच्या बरोबरीनं सीबीसी करायला सांगणं ह्या गोष्टी करतो आणि त्याच्यानुसार शरीरामध्ये लिपिडचा मेटाबॉलिझम बिघडलेला असतो. म्हणजे मेदाचा जो चयापचय म्हणतो तो बिघडलेला असतो. अशा वेळेला ती औषधं त्याच्यामध्ये दिली ना, तर आय पॅड्स किंवा आय बॅग्स ज्या असतात त्या कमी यायला मदत होत असते. सो दिसायला आपल्याला ती डोळ्यांची साईट आहे, की इथे-इथे हे डिपॉझिट होतंय. परंतु त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट जो आहे तो सार्वदेहिक असतो. हे आपण बघायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद गौरीताई. खूपच छान माहिती मिळाली आम्हा सगळ्यांना आणि जरूर हे सगळ्याजणी त्यावर आता म्हणजे त्याचा फायदा घेतील आणि त्यांच्या डोळ्यांची काळजी घेतील. आज आपण इथेच थांबूया गौरीताई आणि पुढचं सेशन आपण 1-2 महिन्यानंतर परत अनाउन्स करू, कारण सध्या आता सणाचे पण दिवस आहेत. येस. सो थँक्यू सो मच. सगळ्यांचे आभार. गौरीताई, तुमचेही आभार. मला इथं बोलवलं आणि सगळ्या गोष्टी सांगण्याची संधी मिळाली त्याबद्दल इंदुलकर ताईंचे पण खूप खूप आभार. नमस्ते.